था। कितने मेरे हिसाब से अपने मार्केट के कम से कम 10 होंगे, कितने रहते हैं। और प्राइवेट मार्केट की हिट पे सिर्फ एक सिक्योरिटी गार्ड रख दो और वहां से 1 किलो माल चोरी जान दो, मैं शहर बांधता नहीं रहता। अपने मार्केट से 10 सिक्योरिटी गार्ड लगा के माल चोरी झाला, क्या काम की तुम्हारे 10 सिक्योरिटी गार्ड। व्यापाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे, काय झाली आहे चर्चा, त्यांच्या समस्या काय होत्या, आपण काय त्याच्यावर समाधान केलं त्यांचं? आता बाजारमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातली एक नंबरची बाजार समिती आहे। और त्या व्यापाऱ्यांना जे इथे सुविधा पाहिजे ती सुविधा कोणत्याच प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती इथले संचालक मंडळ, त्या मंडळामध्ये मी पण स्वतः आहे अर्ध्या व्यापाऱ्याचे प्रतिनिधी म्हणून। पण इथं चोरीचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे। तर त्या चोरीला आळा कसा आणायचा या संदर्भात आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व संचालक मंडळाची इथे एक मीटिंग ठरेल आणि 5 वाजता त्याच्यावर काय निर्णय होते त्याच्यानंतर अर्ध्या व्यापाऱ्यांना त्याच्याबद्दल सांगण्यात येईल आणि पुढचा निर्णय अर्ध्या व्यापारी बेमुदत बंद ठेवायचं की APMC चालू ठेवायची हा निर्णय 5 वाजता घेईल। सिक्युरिटी एजन्सीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सिक्युरिटी रात्री या ठिकाणी नव्हते असं दिसून आलेलं आहे। नाही, सिक्युरिटी इथे आहे, पण आता ती नवीन सिक्युरिटी दिली आहे त्यांना। आम्ही एक APMCच्या द्वारे त्यांना एक शोकाज दिलेली आहे। नाही, त्यांनी पुन्हा असंच आढळलं तर काय कारवाई केली? नाही, जर असं आढळण्यात आलं तर ती सिक्युरिटी तात्काळ काढण्यात येईल। व्यापारी आले होते काही समस्या घेऊन, आपण काय त्यांचं समाधान केलं आहे, काय सांगा? आज बाजार समितीमध्ये अर्थे व व्यापारी आले होते। त्यांची जे बाजार समितीमध्ये चोरी झाली त्याची संबंधात एक तक्रार घेऊन आले होते। त्याच्या संबंधात आमची चर्चा झाली असून आज त्याचा निर्णय घेण्यात येईल। त्याच्यानंतर व्यापारी सर्व संचालक मंडळासोबत निर्णय घेऊन त्यानंतर जो निर्णय होईल 5 वाजता आमची चर्चा आहे आणखी व्यापाऱ्यासोबत। ते झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ। त्यांनी काही मूलभूत सुविधा आणि चोरीच्या घटनासुद्धा झालेल्या आहेत आणि सिक्युरिटी एजन्सीबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत, त्याबद्दल काय सांगितलं? नाही, त्याची सविस्तर माहिती घेऊन आता मी तुम्हाला संध्याकाळी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे। कर्मचाऱ्यासोबत चर्चा करून माहिती घेणार आहे।